माझा फ्लॅट परत हा सुरेश कुमार कथुरिया यांना परत आणि बिल्डरनं परस्पर विकलेला आहे. तो मनुष्य जबरदस्तीने माझा फ्लॅटचा कब्जा घ्यायचा प्रयत्न करत होता. मुख्यमंत्री ज्यांच्याबद्दल पूर्ण भारताला एक गर्व आहे, तशा व्यक्तींच्या नावाचा असा गैरवापर, ते पण दुसऱ्यांच्या प्रॉपर्टी लाटायसाठी. ह्या फ्लॅटची किंमत काय आहे? साधारणतः 55 लाख रुपये माझ्या अंदाजाने दिलेले आहेत. आम्ही बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे 2 भागीदार आहेत. एक आहे सतीश नेहमीचंद मालू, राहणार सांगली, आणि दुसरे आहेत दीपक पाटील, जे जयसिंगपुरात राहतात. ते दोघांपैकी कोणीही संपर्क करत नाही किंवा कधी आमचे फोन उचलत नाही. 5 वर्ष झाली ते उमेद देशपांडे यांचे मालक सतीश नेमचंद मालू हे सुद्धा फिरकेलेले नाही. परत 2 दस्त, म्हणजे ह्या फ्लॅटवरती टोटल 3 दस्त झालेले आहेत. आता 3 मालकापैकी खरा मालक कोण हे कधी कळणार? चेअरमन तथाकथित स्वयंघोषित चेअरमन सुरेश कुमार कथुरिया यांनी बेकायदेशीरपणे विकत घेऊन बिल्डरशी संगनमत करून हा घेतलेला आहे. घेण्याचा प्रयत्न केला, जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा केलेली आहे. स्वतःच्या प्रॉपर्टी त्यांनी शाबूत ठेवलेल्या आहेत आणि लोकांच्या जेवढं जास्त फसवता येईल तसं ह्या दोघांनी मिळून बरोबर केलेला. म्हणजे याचा अर्थ सोसायटी सुद्धा बिल्डरला सामील आहे का?